नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावसाळा सुरू आहे. मार्केटमध्ये मक्याची कणसं विकायला आली आहेत. आज आपण मक्याचे कटलेट करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेत. मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेत. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतले. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवरमुळे कटलेट छान कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. एक छोटी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे. एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे. सर्वात प्रथम मक्याचे दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे टाकूया. मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेत. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. मक्याचे दाणे खूप बारीक वाटायचे नाही, अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचे. वाटलेले मक्याचे दाणे बाउलमध्ये काढून घेऊया. शिमला मिरची टाकूया. कांदा टाकूया. आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे. याच्यासाठी 1 हिरवी मिरची, 3 लसणाच्या पाकळ्या आणि छोट्यासा आल्याचा तुकडा जाडसर वाटून घेतलाय, ते टाकूया. याच्यामध्ये मसाले कोणकोणते टाकायचे ते बघूया. 2 चिमूट हिंग आहे, 2 चिमूट हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणा पावडर, पाव चमचा चाट मसाला. हे सर्व मसाले आपण याच्यात टाकायचे. छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा हातावर क्रश करून घेतलाय. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. मक्याच्या दाण्यांचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं पातळ वाटतंय. याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकूया. या पिठामध्ये आवश्यकता वाटली ते थोडं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. चण्याच्या डाळीच्या पिठाचा जास्त वापर करायचा नाही. सर्व मिक्स करून घेऊया. पीठ छान भिजवलं गेलंय. कटलेट करायला घेऊया. पीठ भिजवल्यानंतर याचे लगेच कटलेट करायचे. जास्त वेळ पीठ ठेवून द्यायचं नाही, नाहीतर हे पीठ पातळ होत जातं. कटलेट करायला घेऊया. हाताला तेल लावून घेतलंय. लहान मोठा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा गोळा घ्या. कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे कटलेट मी प्लेटमध्ये ठेवते. अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी करून घेते. सर्व कटलेट मी करून घेतलेत. हे कटलेट आपण शॅलो फ्राय करूया. हे कटलेट आपण डीप फ्राय पण करू शकतो. गॅसवर पॅन तापत ठेवलाय. पॅनमध्ये तेल टाकलंय. तेल गरम झालंय. कटलेट टाकूया. मीडियम गॅसवर सर्व कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया. कटलेट कडेकडेने लाल दिसायला लगेच उलटून घेऊया. छान भाजले गेलेत. दुसऱ्या बाजूने पण लालसर भाजून घेऊया. मीडियम गॅसवर दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेतले. दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय झालेत. आता हे कटलेट आपण काढून घेऊया. छान झालेत आपले मक्याचे कटलेट. आपले मक्याचे कटलेट तयार झालेत. सॉस बरोबर सर्व केले. हिरव्या चटणी बरोबर पण छान लागतात. हे कटलेट नुसतेही छान लागतात. छान कुरकुरीत झालेत. याच्यात आपण चाट मसाला टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते. चाट मसाला ऐवजी तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता. कटलेटचं टेक्स्चर बघूया आपण. छान झालेत. छान कुरकुरीत खुसखुशीत झालेत. छान झालेत आपले कटलेट.